आहे ना, पुढच्या महिन्यात पुसेगावच्या अड्ड्याला सुलतान जाणार आहे पळायला तिथे नक्की. तर दादा हा जो नंदी आहे तो कधी हिंद केसरी झालेला? मागच्या 2 महिन्यापूर्वी झाला. 61 फाटा मालशिरस मैदानात, जुना मैदान आहे तिथे सुलतान हा हिंदकेसरी झाला. तर नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे आपण भालगावात हिंद केसरी सुलतान बैलाच्या जवळ. तर विचारूया त्यांना कसं काय त्यांच्या बैलाचं नियोजन असतो आणि चला बघूया, विचारूया त्यांना. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आता जो मैदान झाला पिसारवेचा, तर त्याच्यात शर्यत झाली का नाही आपली? शर्यत झाली तिथे. डावीला आम्ही नियोजन केलेला नेवालीकरांचा एक शिंगी स्वामी आणि सुलतान. आणि पैरा तुम्हाला कोण होता? स्वामी आणि सुलतान होता. आणि जी तुमची बाजूला गाडी होती तर त्यांचा काय होता? पनवेलवाल्यांची गाडी होती. नंदी कोणते होते? सर्जा म्हणून एक होता. एक बैल सांगून शर्यत झालेली होती. आणि ती शर्यत पराजित झाली का? गुलालात राहिलो, गुलालात होता. आणि त्या शर्तीचं नियोजन कोणी केलेला? त्या शर्तीचं नियोजन करणार आमचे वैभव म्हात्रे, बैलाचे मालक विक्रम शेठ, भाऊ रुपेश, हे लोकच करतात. आणि आपला आनंदीचा जो सर्व नियोजन करतात तर त्यांची टीम कोणती आहे? कोण कोण? वैभव म्हात्रे असतो, रुपेश, भाऊ, हे लोक करतात. तर दादा सुट्टी मेकर कोण असतं? सुट्टी मेकर आहेत गावातले आमचे दिनेश दुधकर, तुषार सोरखादे. आणि ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर असतो, बाबू ड्रायव्हर. नक्कीच. आणि जो आता पुढचा मैदान आहे उद्याचा 1 तारखेचा, तर त्याचं काही नियोजन आहे का नाही? आज संध्याकाळी नियोजन होईल. उद्या जायचं आहे अड्ड्याला, समजलंय, पण नियोजन उद्या. तर दादा हा जो नंदी आहे तो कधी हिंद केसरी झालेला? मागच्या 2 महिन्यापूर्वी झाला. 61 फाटा मालशिरस मैदानात, जुना मैदान आहे तिथे सुलतान हा हिंदकेसरी झाला. नक्कीच. आणि तेव्हा पैरा कोण होता? तेव्हा पहिला बबड्या, हा आगासन वाल्यांनी आता तो विकत घेतलेला आहे, बबड्या म्हणून. बबड्या आणि सुलतान ही गाडी बऱ्याच मैदानात फायनलला राहिलेली आहे. बऱ्याच दिवस फायनलला राहायची. 2 महिन्यापूर्वी मालशिरस मैदानात हिंदकेसरी किताब त्याने पटकावला. नक्कीच. आणि पहिले आपला हा नाद कधीपासून चालू झाली तुम्हाला? हे बैल याच्या आधी मोठा सुलतान होता, देवा, 4-5 बैल झाली. त्यानंतर हा घेतलेला आहे. हा बैल घेऊन 3-4 वर्ष झाली आमच्या जवळ आहे. आणि नाद कोणापासून लागलेला आहे तुम्हाला? आता जुने सगळे, आता आमच्या आधी हे बैलाचे मालक वैभव म्हात्रे हे जायचे, यांच्या आधी मोठे भाऊ यांचे, असं आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये हे जातात, मग आपण असं प्रत्येकाला नाद लागत गेलाय. आणि तुम्हाला कोणत्या ग्रुपचा म्हणजे सपोर्ट असतो? गावात आता आमच्या जवळजवळ 10-12 बैल आहेत. सगळे गावातलं असं कोणाचं काय, प्रत्येक जण एकमेकाच्या सोबत असतो. सुलतान म्हटलं की सगळे गावातली पोरं आवर्जून येणार. आणि तुम्ही घरची गाडी कधी पळवली आहे का? घरातल्या गाड्या आता पलतच आहेत ना, शंकर आणि सुलतान पलतेच आहे. हा. नक्कीच. आणि सुलतान आहे का? शंकर आहे का अजून? हा, शंकर आहे ना. मागच्या मैदानात पण शंकर होता, इसारव्याच्या मैदानात. अजून 2-4 दिवसात नियोजन, त्याचा काय वय झाल्यामुळे थोडं लेट नियोजन करतात. 10 दिवसात त्यांचं नियोजन असतं. आणि आधीचा बैल आपला शंकरच होता का? नाही, मोठा सुलतान होता आमचा. तर तो सुलतान मोठा सुलतान आता नाही आहे, हयात नाही आहे म्हणजे. तर दादा पुन्हा एकदा हिंदकेसरीला पळवायचा काही विचार आहे का नाही? आहे ना, पुढच्या महिन्यात पुसेगावच्या अड्ड्याला सुलतान जाणार आहे पळायला तिथे नक्की. तेव्हा पैऱ्याचं काही नियोजन झालेलं आहे का? झालं नाही, पहिल्याचं नियोजन वगैरे अजून काही केलं नाही. पण नेणार आहे का? हा, बैल 100% पुसेगावला पळणार. नक्कीच. आणि आम्ही ही अपेक्षा करतो की अजून एक म्हणजे तुमची पुसेगाव किताब यायलाच पाहिजे तुमच्या इथं. आणि जसं काय हरण्या सुद्धा आहे, हरण्याकडे पण गेलेलो आम्ही. आणि तर त्यांना सुद्धा विचार होता आमचा. तर हरण्या आज काही कारणास्तव वरती नेले. तर दादांना विचारूया आपण अजून. तर दादा आपलं म्हणजे नियोजन करतात तर मित्रमंडळ कोण कोण असतं आपलं, म्हणजे सहकार्य असे हे दादा झाले आणि हा मुलगा झाला, तर कोण कोण असतं? हा, वैभव म्हात्रे, रुपेश म्हात्रे, भाऊ, द्रवण, हे पोरं सगळे आमचे ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. आणि नक्कीच आपल्याला कोणत्या म्हणजे आधी कोणत्या जवळ होता हा बैल? आधी कर्जतवाल्यांकडनं आम्ही विकत घेतलेल्या दादाने, विक्रम म्हात्रेने विकत घेतलेला बैल कर्जतवाल्यांकडे होता. 3-4 वर्ष झाले, आम्ही 4 वर्षापूर्वी विकत घेतलेले आहे. नक्कीच. आणि 4 वर्षापासून तुमच्याकडे आनंद आहे? हा, 4-5 वर्ष झाले. आणि त्याच्या आधी म्हणजे हा किती म्हणजे लहान होता का? थोडा आदात असताना आम्ही घेतलेला आहे विकत. नक्कीच. तर नक्कीच मित्रांनो, आपण आता दादांना थोडेस प्रश्न विचारलेले आहेत आणि चांगली उत्तर दिली दादांनी. तर चला भेटूया आणखीन एक नवीन मुलाखतीमध्ये.
तर तोपर्यंत आपल्या चॅनलला नाद पुरा करण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच आपले नवीन व्हिडिओ बघत राहा.